भीमा खोऱ्यामध्ये दमदार पडत असलेल्या पावसामुळे उजनी धरणामध्ये आज सकाळपासून मोठ्या प्रमाणावरती आवक वाढली होती। ती आवक 1 लाखाच्या आसपास गेली होती। त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये आज सकाळपासून सातत्याने विसर्ग सोडण्यात येत होता। मात्र आता दिलासादायक बातमी एवढी आहे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी की 2 वर्षी जे काही 1 लाखाची आवक आहे ती आवक आता थोडीफार कमी झाली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून उजनी धरणामधून जो काही विसर्ग सोडण्यात येतो त्यामध्ये आता कदाचित वाढ होणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते। आज दुपारी 3 वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये तब्बल 1.25 लाख क्युसेकचा विसर्ग हा या ठिकाणी सोडण्यात येतोय। मात्र आत्ता 6चे अपडेट आपल्याकडे मिळत असताना दौंडची आवक आहे ती दौंडची आवक 84,802 क्युसेक झाली आहे की जी सकाळी 1 लाखाच्या पुढे होती। त्यामुळे आत्ता उजनी धरणातून जो काही 1,25,000 विसर्ग आहे त्याच्यापेक्षा वाढ कदाचित होणार नाही। ही खरं तर भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। दौंडची आवक आत्ता पाहिली तर ती 84,802 आहे आणि उजनी धरणातून भीमा नदीमध्ये जे काही पाणी सोडलं जाते ते 1,25,000 विसर्ग कायमच आहे। त्याच पद्धतीने वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेकचा विसर्ग आहे आणि सिनामाड्यासाठी 180 क्युसेकचा विसर्ग आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उजनी धरणाची टक्केवारी आहे ती उजनी धरण टक्केवारी या ठिकाणी कमी केलेली दिसून येते की जे आता 100% उजनी धरण आहे। धरणाचा एकूण पाणीसाठा हा 117.23 TM झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा 53.57 TM झाला आहे। त्यामुळे आता दौंडची आवक जी आहे ती दौंडची आवक थोडीफार कमी झाली आहे। त्यामुळे उजनी धरणाला विसर्ग आहे तो सुद्धा पुढच्या काही तासांमध्ये कदाचित कमी होऊ शकतो। त्याचे अपडेट आपल्याला या आपल्या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। त्या उजनीच्या अपडेटसाठी परिवर्तन न्यूज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।